जवळजवळ 2 वर्ष आधी 2 ते 2.5 झाले असतील. म्हणजे मी एक लेदरची टुर्नामेंटला कॉमेंट्री करत होतो. स्पर्धा होती रॉटरी क्लब ऑफ पनवेल, रॉटरी प्रीमियर लीग. त्या स्पर्धेमध्ये आहे ना एक पंच आले होते, म्हणजे MCAचे पंच होते, बट त्यांच्याकडे एक पदवीसुद्धा होती, अर्थात BCCIचे अँटी करप्शन लीडर, सॉरी हां असे होते. तर मी कॉमेंट्री करत असताना मी म्हटलं की बॉलर इज ऑन हॅट्रिक. म्हणजे सीन असा झालेला की 2 बॉल 2 विकेट गेल्या होत्या आणि मी म्हटलं ती हॅट्रिकवर आहे आणि नेक्स्ट बॉलला वाईट येतो आणि मग मी म्हटलं हॅट्रिक नाही झाली आहे आणि दुसऱ्या बॉलला हॅट्रिक येते, म्हणजे विकेट पडते. तर अंपायर ते अंपायरिंग करत होते आणि बाहेर येऊन आम्हाला सांगतायत की ती हॅट्रिक झालेली आहे. तर मी त्यांना म्हटलं की हॅट्रिक सर कशी झाली, म्हणजे एक मध्ये व्हाईट बॉल आला ना. तर ते म्हणतात की नाही, 2 विकेट घेतली, नंतर व्हाईट बॉल आला, तर नेक्स्ट बॉलला विकेट आली, मग ती हॅट्रिकमध्येच काउंट केली जाते. तर मग मी त्यांच्याशी आर्ग्यू नाही, मी त्यांना म्हणत होतं की नाही सर असं नसतं, असंच म्हणजे वाईट आल्यानंतर तो बॉलरला काउंटच केला जातो ना बॉल, तो कसा आला. तर ते म्हणतात की नाही, माझ्याकडे तू माझं पद बघ, मी MCAचा अंपायर आहे, त्याच्यानंतर मी BCCIमध्ये अँटी करप्शन लीडर वगैरे वगैरे असं काहीतरी सांगितलं त्यांनी. मग मी म्हटलं की ठीक आहे, बघ बॉलर येतो, फ्री हिटचा बॉल असतो, जर तो व्हाईट टाकला तर नेक्स्ट बॉल पण फ्री हिटच येतो. तर मी म्हटलं की सर तो पार्टच वेगळा आहे आणि हॅट्रिक हा पार्टच वेगळा झाला आहे. तर ते म्हणतात नाही नाही नाही, हॅट्रिक ती काउंटच होते. सो आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की ते म्हटले ते बरोबर आहे किंवा मी म्हटलं ते बरोबर आहे, किंवा तुम्ही तुमचा ओपिनियन सांगा. 2 बॉल 2 विकेट, वाईट बॉल आला आहे आणि मग नेक्स्ट बॉलला विकेट मिळते, तर मग ती हॅट्रिक कन्सिडर केली जाणार की नाही, तुमचं मत कमेंटमध्ये द्या. मग मलासुद्धा मी क्लेरिफाय होईन. त्यावेळी नाही सांगू शकलो कारण का त्यावेळी माझ्याकडे तुमचा सपोर्ट नव्हता. यावेळी सपोर्ट आहे, सो आय कॅन फाईट.